वेलकम यूट्यूब फॅमिली इन आवर न्यू ब्लॉग रेनडिअर फीडिंग. त्याच्यामध्ये आम्ही रेनडिअरला फीड करणार आहोत. तर बघूया आम्ही कसं पोहोचलो रेनडिअर फीडिंगला. ही आहे आमची टूर बस जी आम्ही गेट युअर गाईडवरून बुक केलेली आहे. ती आम्हाला रेनडिअर फीडिंगच्या इथे घेऊन जाईल. रेनडिअर फीडिंगसाठी आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत. आमचं चेक इन झालेलं आहे बसमध्ये. आणि प्राप्ती काय वाटतं? मला रेनडिअर खूप आवडतात. म्हणजे इथे त्यांना पालापाचोळं खायला द्यायचं आणि नंतर रेनडिअरना पण खायचं अशी पद्धत आहे. पण मी फक्त त्यांना खायला देणार आहे. हां, तर याच्यामध्ये त्यांनी दोन म्हणजे खाण्यासाठीचे ऑप्शन दिलेले. त्याच्यामध्ये एक व्हेज आहे आणि दुसरा नॉनव्हेजमध्ये रेनडिअरलाच खाता येते. म्हणजे आधी रेनडिअरला खायला घाला आणि नंतर रेनडिअरलाच खावा. अशी सगळी काही भानगड आहे. मयूरला विचार. मयूर, व्हॉट डू यू वॉन्ट टू से? मयूर पण एक्सायटेड आहे. मयूर ही व्हेजच खाणार आहे. आम्ही सगळे व्हेजच खाणार आहोत. तर स्टे ट्यून गाईज. तर ही जी टूर आहे आम्ही गेट युअर गाईडवरून बुक केली होती. तर सर्वसाधारण 110 युरो म्हणजेच सर्वसाधारण 10,000 रुपये इंडियन रुपीजमध्ये आम्हाला लागले ते पर पर्सन या टूरसाठी. तर ही ट्रॉम्सो सेंटरमधून घेऊन जाते आणि रेनडिअरच्या जिथे आहेत तिथे रेनडिअर फीडिंगसाठी घेऊन जाते. त्याच्यामध्ये रेनडिअर फीडिंग, लंच आणि सॅमी कल्चरबद्दल थोडी माहिती असं सगळं इन्क्लुडेड आहे. तर हा आहे बाहेरचा परिसर जो तुम्ही बघत आहात. फुल ऑफ स्नो आहे, म्हणजे खूप सारा बर्फ पडलेला आहे आणि बर्फाची लेअर पण बघू शकता किती मोठी आहे. म्हणजे आपल्याला कळू शकतं किती बर्फ पडतो या भागामध्ये, जिथे लोकांना बर्फ काढायला पण वेळ नसतो आहे. जिथे आम्ही बघितलं लोकांच्या घरांना जायला जागाही नाही आहे. सो लोकांनी स्वतः छोटे छोटे JCB घेतलेले आहेत किंवा ट्रॅक्टर आहे ज्याच्यातून ते बर्फ वेगळा करू शकतात. कारण हातानं बर्फ वेगळा करणं हे खूप अवघड आहे या परिसरामध्ये. आणि फायनल डेस्टिनेशनला रेनडिअर फीडिंगच्या इथे पोचलेलो आहोत. हे आहे सॅमी हट, ज्याच्यामध्ये आम्ही जाणार आहोत. प्राप्ती, मयूर एक्सायटेड टू एक्सप्लोर. आम्ही आता सामीच्या हटमध्ये आलेलो आहोत. तर बघूया काय एक्सप्लेन करताय तिकडे. You guys can call me John. So hello. हाय जॉन. I'm going to talk about the program. सॅमी लोकांची अशी काही वेशभूषा असते जी लग्नामध्ये किंवा एखाद्या फंक्शनला ते घालतात. आणि हा आता सांगत आहे आम्हाला की रेनडिअरला कसं फीड करायचं याचे इन्स्ट्रक्शन देत आहेत. तर सॅमी कल्चर हे नॉर्दर्न पार्ट्समधलं आर्टिक सर्कलमधलं एक जुनं कल्चर आहे, जे सर्वसाधारण नॉर्वे, स्वीडन, फिनलँड आणि रशियामध्ये पसरलेलं आहे. त्याची सर्वसाधारण लोकसंख्या 80,000 एवढी आहे. फायनली मोमेंट आलेला आहे रेनडिअरला फीड करायचा, ज्याच्यामध्ये आम्हाला रेनडिअरचं फूड घ्यायचं आहे आणि जे छोट्या बकेटमध्ये ठेवलेलं आहे आणि ते बकेट घेऊन रेनडिअरला फीड करायचं आहे. एक्सायटेड व्हेरी मच. रेनडिअर फीडिंगसाठी. रेनडिअर आहे. आय लव्ह रेनडिअर. मयूर, काय म्हणायचं तुला रेनडिअर फीडिंगसाठी? शब्दच नाही आहे. आपण बघूया एक्सपिरियन्स कसा आहे. एकदम एक्साइटिंग एक्सपिरियन्स शिंग वाटतोय. नको मारायला. ते पण खूप एक्साइटेड आहे आणि ते सुद्धा लोक पाहून आमच्याकडे अट्रॅक्ट होत आहेत. रेनडिअर येतात तिकडे. And we have food. शिंग नसेला पकडतो. Excited. Reindeers. मारतील मला. रेनडिअर मधूनच चाललोय. धडकेन. साईडला आहे पुढं चल. रेनडिअरबद्दल सांगायचं झालं तर काहींना शिंगे आहेत, काहींना नाही आहेत. तर फिमेल रेनडिअरला शिंगे असतात, ती विंटरमध्येही राहतात. तर फूड प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा रक्षणासाठी राहतात. आणि मेल रेनडिअरची जी अँटलर्स किंवा शिंगे म्हणतो आपण त्याला, ती चालली जातात ऑटममध्ये आणि स्प्रिंगमध्ये त्याला नवीन येतात. आणि रेनडिअरच्या डोळ्यांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे डोळे विंटरमध्ये डीप ब्ल्यू असतात, ज्याच्यामध्ये लो लाईटमध्ये ऑब्जेक्ट डिटेक्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, म्हणून ते डीप ब्ल्यू असतात. आणि समरमध्ये तेच गोल्डन कलरचे होतात, ज्याच्यामध्ये त्यांना हाय म्हणजे खूप इंटेन्सिटीवाले लाईटचा प्रॉब्लेम होऊ नये
किंवा दिसायला व्यवस्थित दिसावं याच्यासाठी त्यांचा हा कलर चेंज होत असतो आहे. जसा विंटर किंवा हिवाळा खूपच थंड असतो आहे किंवा काहीच लाईट नसतात हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात, तसेच मे जूनमध्ये इथे भरपूर लाईट असते. म्हणजे दिवसभर सूर्यप्रकाश असतो. इकडे सूर्यास्त होतच नाही मे आणि जूनमध्ये, 24 तास सूर्य बघायला मिळतो. हे बघण्यासाठीही टुरिस्ट खूप येतात इथे. अजून रेनडिअरबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे पायामध्ये ओलिक ॲसिड हा असतो आहे, त्याच्यामुळे फ्रीजिंगपासून त्यांचं प्रोटेक्शन होतं. तर इथलं जर आपण आर्टिक सर्कलमधलं जर टेम्परेचर बघितलं तर ते खूपच डाऊन होतं, -20 -30पर्यंत जातं. त्याच्यामध्येही हे रेनडिअर सर्वाईव्ह करतात. आणि अजून एक गोष्ट सांगायची झाली तर हे खूप भारी स्विमिंग करतात. म्हणजे 6 ते 8 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं रेनडिअर स्विम करू शकतो. हा खूपच महत्त्वाचा फॅक्टर आहे. रेनडिअरचा चामड्याचा भरपूर उपयोग होतो आहे. जसं की त्याच्यापासून स्वेटर, त्यानंतर पायात घालायच्या चपलाही बनवल्या जातात. ज्या चपला स्नोमध्ये वापरल्या जातात किंवा स्नोमध्ये स्वेटरचाही चांगला वापर होतो. जसं की बघितलं हे -20 -30पर्यंत टेम्परेचर जाऊन पण रेनडिअर इकडे सर्वाईव्ह करतात. तर त्याचं चामडं हे खूप छान असतं आहे. त्याचं खूप असं वॉर्म असतं आहे, त्याच्यामुळे त्याचा उपयोग हा थंडीपासून वाचवण्यासाठी केला जातो. आय थिंक या कळपातलं हे सगळ्यात जुनं आणि मोठं रेनडिअर आहे, ज्याची शिंगही खूपच मोठी आहेत आणि खूपच सुंदर आहेत. याला मी खायला द्यायचा ट्राय केला, पण यांना काही खाल्लेलं नाही आहे. आय थिंक याचे अँटलर्स विंटरमध्ये आहेत. आय थिंक ही फिमेल रेनडिअर आहे. आणि हे जे काका चाललेले आहेत, सामी कल्चरमधले काका, त्यांच्या हातात दोरी आहे आणि ते दोरी ओढत चाललेले आहेत. तर त्यांचा प्रयत्न आहे की रेनडिअरला पकडायचा. सो मी बी रेनडिअर आता ते म्हणजे इथं वेगवेगळ्या कळपातील रेनडिअर आणलेले आहेत, जे टुरिस्टसाठी आणलेले असतात. ते ॲक्च्युली यांचं हे ॲक्च्युअल घर नाही आहे, तर त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी घरे असतात. तर माघारी नेण्यासाठी किंवा मे बी रेनडिअरला मारण्यासाठी म्हणजे सूप बनवतात रेनडिअरचं. तर जे टुरिस्ट वगैरे येतात किंवा ज्यांनी टूर बुक केलेले असते त्यांच्यासाठी रेनडिअरचं सूप बनवलं जाते. तर त्याच्यासाठी ते पकडलं जातं रेनडिअर. आणि समोर सॅमी कल्चरमधला आमचा इन्स्ट्रक्टर जो आहे, त्याच्या हातामध्ये ही दोरी आहे. तोही रेनडिअर पकडण्याच्या तयारीमध्ये आहे. मोठे आणि माझ्या बकेटमधून रेनडिअरचं फूड संपलं होतं. सो मी शोधत होतो की कोणाला विचारावं. तर हे समोरचे जे टुरिस्टच आहेत त्यांना मी विचारलं, तुम्ही देता का? तर त्यांनी दिलं मला. You need? Yeah, Okay. bit. Yeah. Thank you. You need more? No, yeah, keep it. Yeah, it's heavy. Yeah, thank you. होय, आता मी त्या मोठ्याला देणार आहे. आणि हेही अजून एक सामी कल्चरमधले इन्स्ट्रक्टर. They look like this. They don't really care about the buttons on the belt. What they care more about is the pom-poms on the feet. If you put them on straight like this, which you're married, and on the sides, it's like this. So you guys can imagine when they come to my hometown, there's a wedding going on. They come to the wedding, the kids go to sleep, we open the bar. They start out straight like this. When they go to the dance floor, they go to the sides, like this. 1,000 guests came. It was a big wedding. सामी कल्चरच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर 4,500 लोक सर्वसाधारण लग्नाला येतात. हा जगातील सर्वात मोठं लग्न म्हणू शकतो आपण. आणि हे लग्न नेटफ्लिक्सनंही रेकॉर्ड केलेलं आहे.
आणि जसं की मी आधी सांगितलं तर रेनडिअर हे दुसऱ्या कळपातून येतात. जसं की आपण बघू शकतो या गाडीतून रेनडिअरला माघारी त्यांच्या घरी घेऊन चालले होते. आणि अशा प्रकारे रेनडिअर फीडिंग ही ॲक्टिव्हिटी आमची पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आता रिटर्न ट्रॉम्सो सेंटरला चाललेलो आहे. तर ही लोकेशन सर्वसाधारण 50 ते 60 किलोमीटर अवे फ्रॉम ट्रॉम्सो सेंटर होतं. सो आम्ही बसमधून आलेलो होतो आणि आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. जसं की आपण बाहेर बघत आहात खूपच सारा बर्फ आहे. अजूनही फेबचा महिना आहे. आता तो स्प्रिंग 1-1.5 महिन्यामध्ये चालू होईल आणि मग थोडं बर्फाचं प्रमाण कमी होईल. तरीही फेबमध्ये खूपच बर्फ आहे. यावर्षी जर्मनीमध्ये थोडाही बर्फ पडला नव्हता कम्पेअर टू नॉर्वेमध्ये खूपच बर्फ आहे. जसं की आपण ही घरे बघतोय यांनाही सुपर मार्केट किंवा काही बाजार करण्यासाठी ट्रॉम्सो सेंटरलाच किंवा ट्रॉम्सोमध्येच यावं लागत असेल तर खूपच कठीण आहे यांचा विंटरचा टाईम. असा बर्फ आणि अशी लाईव्ह बघितलं की आपल्याला समजतं की आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत वेदरच्या कंडिशनसाठी. आणि आत्ता दुपारचे 4:30चा टाईम झालेला आहे आणि सनसेट ऑलरेडी झालेला आहे. तर ट्रॉम्सो किंवा नॉर्वेमध्ये किंवा आर्टिक सर्कलमध्ये थोडा लवकरच सूर्यास्त होतो थंडीमध्ये. सो आपण बघत आहोत प्रत्यक्ष. आणि जे आपल्याला लेक दिसत आहे किंवा तळे दिसत आहे झाडांच्या पलीकडे त्याचं पाणी बऱ्यापैकी फ्रीज झालेलं आहे. म्हणजे गोठलेले तळे म्हणजेच फ्रोझन लेक आपल्याला इथे बघायला मिळतो. फ्रोझन लेक आहे हा. लेअर जरा कमकुवत आहे बट फ्रोझन आहे हा. हे बघ हे बघ हे बघ. आणि आम्ही ट्रॉम्सो सेंटरला पोहोचलेलो आहे आणि उलटा बस स्टॉपवरती प्रोटेक्शन करण्यासाठी कदाचित काय माहिती असा बनवलेला आहे उलटा बस स्टॉप. आणि तिकडे ॲक्च्युली बस स्टॉप आहे तो ॲक्च्युअली बस स्टॉप बनवला पण हा उलटा बस स्टॉप बनवलेला आहे. आणि ते सुविनियर शॉपमध्ये वेगळे मीट ठेवलेलं आहे टेस्टिंगसाठी. चिकन ठेवलं. अँड ऑलवेज द मोस्ट टिपिकल पार्ट ऑफ आवर ऑल ट्रिप्स चूजिंग द सुविनियर्स. आणि असा होता आजचा आमचा दिवस रेनडिअर फीडिंगचा. तर तुम्हाला कसा वाटला आजचा आमचा ब्लॉग तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू.